एबीपी माझाच्या इनसाइड स्टोरीची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेमध्ये शहरी नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप विधानसभेमध्ये केला होता। त्यासोबतच काठमांडूमध्ये पार पडलेल्या माओवाद्यांच्या एका बैठकीचा उल्लेख केला होता। या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याबाबत चर्चा झाली होती असंही त्यांनी म्हटलं होतं। एबीपी माझाला या बैठकीबद्दलची एक्सक्लुसिव्ह माहिती मिळाली आहे। नोव्हेंबरमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये माओवाद्यांचे भारत, नेपाळ आणि बांगलादेशमधले सदस्य हजर होते। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय झालाच तर पुढची रणनीती काय असेल यावर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। तर 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान काठमांडूतल्या कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक झाली। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सचा या बैठकीला सहभाग होता। माओवाद्यांचे भारत, नेपाळ आणि बांगलादेशमधले काही निवडक सदस्य देखील या बैठकीला हजर असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातून किमान 4 ते 5 जण या बैठकीला हजर होते अशी देखील माहिती मिळाली आहे। भारत जोडो अभियानाशी जोडलेले संविधान बचावावर व्याख्यान देणारे महाराष्ट्रातले एक बुद्धिजीवी देखील उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचा विजय झाला तर काय करायचं यावर या बैठकीमध्ये मंथन झालं। महाराष्ट्रात भाजपचा विजय झालाच तर खापर ईव्हीएमवर फोडण्याची रणनीती देखील यामध्ये ठरली। तर काठमांडूमधल्या बैठकीनंतर माओवाद्यांना नेमके कोणते निर्देश देण्यात आले होते पाहूया। येत्या काळात 4 टप्प्यात ईव्हीएम विरोधात महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन सुरू करणं। पहिल्या टप्प्यात प्रसार माध्यम आणि समाज माध्यमातून ईव्हीएम विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करणं। दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी आंदोलन उभं करणं। महायुती सरकारवर नाराज असलेल्या समाज घटकांना रस्त्यावर उतरवून सरकार विरोधी वातावरण तयार करणं। चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याचं सांगत सरकार विरोधात आरपारची लढाई पुकारणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।